ज्ञानदेवा नमो ज्ञानराजा नमो ज्ञानसिंधू सखा पूर्ण माझा मतिमंदते ज्ञानदाता दिनासी नमस्कार साष्टांग ज्ञानेश्वरासी. 5वा अध्याय 12वा श्लोक आणि 71 क्रमांकाची ओवी. इथपर्यंत आपलं चिंतन आलेलं आहे. युक्तः कर्मफलं त्यक्त्वा शान्तिमाप्नोति नैष्ठिकीम् अयुक्तः कामकारेण फले सक्तो निबध्यते. तरी आत्मयोगे अथिला जो कर्मफळासी विटला तो घररी गुणी वरिला शांती जगी. माऊली या ठिकाणी कर्मफल त्यागाने कर्मफल त्याग केला असता निष्काम कर्मयोगाची फलश्रुती कोणती आणि सकाम कर्मयोगाची फलश्रुती कोणती याचं वर्णन करत असताना प्रथमतः म्हणतात तरी कर्मयोगी अथिला, हा आत्मयोगी अथिला. जो आत्मज्ञानाने युक्त आहे म्हणजे आत्मज्ञानाने संपन्न आहे असा असणारा जो पुरुष किंवा पुन्हा लक्षण सांगताना जो कर्मफळाशी विठला आणि ज्याने अंतकरणामध्ये कर्मफळाची जी आशा आहे त्याच्याविषयी ज्याच्या अंतकरणामध्ये तिटकारा आलेला आहे असा जो पुरुष आहे जगी तो शांती घर रिगुणी वरिला. जगामध्ये आशा असणारा आत्मज्ञानाने संपन्न असणारा आणि कर्मफळा आशेचा त्याग करणारा जो पुरुष आहे त्याला जगतामध्ये शांती घरात घुसून म्हणजे त्याच्या घरामध्ये प्रवेश करून आपण होऊन त्याचं पाणीग्रहण करते. पण या विरुद्ध जो आहे त्याचं वर्णन करताना माऊली म्हणतात एरू कर्मबंधे किरटी अभिलाषाच्या गाठी कळासला खुंटी फळभोगाच्या. एरू म्हणजे वरचा झाला निष्काम कर्मयोगी, पण एरू म्हणजे दुसरा कोण, जो सकाम कर्म करणारा जो आहे तो अभिलाषाच्या गाठी म्हणजे कर्मफळाच्या इच्छारूपी दाव्याने फळभोगाच्या खुंटी कर्मबंधे कळासला. फळभोगाच्या म्हणजे कर्माचं फल असणारं सुखदुःखात्मक फलाच्या खुंट्याला कर्माच्या बंधनाने कळासला म्हणजे जखडला जातो. आणि पुढे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय सांख्य स्थिती म्हणजे ज्ञानस्थिती ज्ञानयोगाने युक्त झालेला जो पुरुष आहे त्याचं कथन करताना बोलताना प्रथम भगवान परमात्मा काय बोलतात ते पाहू. सर्व कर्माणि मनसा संन्यासस्ते सुखं वसी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन् जैसा फळाची हवी तैसे कर्म करी आघवे मग न किजेची येणे भावे उपेक्षिजो. जैसा फळाची हवे तैसे कर्म करी आघवे. जसा माऊली म्हणतात ज्याप्रमाणे फळाची हवे म्हणजे कर्मफलाच्या इच्छेने एखादा सखाम पुरुष जसं शास्त्र प्रतिपादित नियमानुसार थोडंही ऊन पुरं न होऊ देताना त्या कर्माचं अनुष्ठान करतो तद्वत हा असणारा निष्काम म्हणजे निष्काम कर्मयोगी देखील तैसा आघवे कर्मे करी सर्व प्रकारचे कर्माचं अनुष्ठान तो त्या सकाम कर्मयोगाप्रमाणेच करतो. पण करत असताना देखील ते कर्म निपजलं, कर्म करून एकदा पूर्ण झालं की मग न किजेची येणे भावे उपेक्षी जो असणारा निष्काम कर्मयोगी आत्मदृष्टीने जर पाहिलं मी काही करीतही नाही आणि करवीत देखील नाही, साक्षात किंवा प्रयोजक दोन्ही प्रकारचं कर्तृत्व माझ्या ठिकाणी नाही या भावनेने निष्पन्न झालेल्या कर्मफलाची जी इच्छा आहे तिचा मात्र तो त्याग करतो. आणि त्याग केल्याच्या नंतर सकाम कर्म अंतकरणामध्ये फलाची अभिलाषा ठेवून एखादा करता जर क्रिया करत असेल तर जी फलाची इच्छा आहे आणि ते शास्त्रानुसार जर कर्त्याकडनं क्रिया घडली तर तेच फल त्याला प्राप्त होतं. पण अशा निष्काम पुरुषाने कर्मफलाचा त्याग करून सकाम पुरुष जसं निगुतीने त्याहीपेक्षा थोडं देखील ऊन पुरं न घडू देता कर्माचं अनुष्ठान केल्याच्या नंतर त्याला त्याची फलश्रुती काय याचं वर्णन करताना माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात तो जयाकडे वासू पाहे तेऊची सुखाची सृष्टी होय तो म्हणे ते थराहे महाबोधू
तो जयाकडे वासू पाहे नाम, तो ज्या दिशेकडे आपले निवासस्थान पाहतो, ज्या दिशेकडे तो पाहिल तेवती सुखाची सृष्टी होय. तिकडे सर्वत्र त्याला सुख नाम ब्रह्माचीच त्याला प्रतीती येते. तुम्ही म्हणाल असं का? कारण ज्याला आत्मज्ञानाने युक्त असणारा जो पुरुष आहे, अहम ब्रह्मास्मी इति उदिते पश्चात सर्वं खलुइदं ब्रह्म, त्याला उपाधी जे आद्यस्थ पदार्थाला अधिष्ठानाशिवाय स्वतंत्र सत्ता स्फूर्ती अस्तित्व नसतं. त्याला आद्यस्थ पदार्थ दिसतच नाही, अधिष्ठानच दिसतं. सर्प दिसत नाही, रज्जूच दिसतो. तसं जगत दिसत नाही, ब्रह्मच दिसतं. आणि ब्रह्म दिसत असल्यामुळे तो जिकडे पाहे ते पदार्थ न पाहता पदार्थ उपई चैतन्याला पाहत असल्यामुळे ती सुखाची सृष्टी होय. आणि एवढंच नव्हे, तो म्हणे तेथ राहे महाबोधू, तो महात्मा, तो ज्ञानयोगी, त्या असणारा महाबोध नाम ब्रह्मज्ञानाला ज्या ठिकाणी राहायला सांगेल त्या ठिकाणी, त्या व्यक्तीच्या ठिकाणी, अर्थात अनाधिकारी जरी एखादा व्यक्ती असेल आणि त्या ब्रह्मज्ञानी महात्म्याने त्या ब्रह्मज्ञानाला आत्मबोधाला सांगितलं की तू त्या ठिकाणी जाऊन राहा, तर तो राहतो. तुम्ही म्हणाल असं कसं? तर बाबा सांगत असतात त्रोटकाचार्याचा तसा काही अधिकार नाही, पण भगवान शंकराचार्यांनी कृपादृष्टी केल्यामुळे तो महाबोध निवास केला. गवाबाचा तसा काही अधिकार नाही, पण नाथबाबाने सांगितल्याच्यानंतर त्या ठिकाणी त्याला राहावं लागलं. रेड्याचा काय अधिकार आहे का? नाही, पण माऊली महाविष्णू ज्ञानोबारायाने सांगितल्याच्यानंतर त्याच्याही मुखातून वेद बाहेर पडले. तो म्हणे ते तर आहे महाबोधू. भागवतामध्ये अशी एक ओवी येते, तुम्ही अच्युत आत्मे निज निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, एरवी हातान धरी आनाते. तसा महाबोध त्यांनी पाठवला, त्या ठिकाणी जाऊन राहतो. पुढे म्हणतात नवद्वारे देही, तो असतोची परी नाही, करी तुची न करी काही फलत्यागी. नवद्वारी देही, 2 नेत्रेंद्रिय, 2 श्रोत्रेंद्रिय, 1 मुख, 2 घ्राणेंद्रिय आणि गुद आणि शिश्न असं असणारं 9 द्वारांनी युक्त असणारा हा देह, त्या देहामध्येच तो राहतो. 9 द्वारे देही तो असतोची परी नाही, पण त्या ठिकाणी तो नाही. अर्थात तादात्म्य अभावामुळे, तादात्म्य संबंध सोडल्यामुळे देह आधी काय खरा, देहासंबंधी पसारा बुजगवणे चोरा रक्षण असे भासत असे. देह म्हणजे मी नाही, अहम ब्रह्मास्मी या बोधावर आरूढ झाल्यामुळे देहात असून देखील तो देहात नाही. आणि पुढे म्हणतात फलत्यागी, करी तुची न करी काही. आणि सर्व काही करत असून देखील कर्मफलाचा अभिलाष त्याने अंतकरणामध्ये न ठेवल्यामुळे तो काही करवित नाही. किंवा आत्मदृष्टीने जर पाहिलं तर सगळे देहाचे व्यापार ही प्रकृती करते, तो मात्र काही करत नाही, या बोधात तो निमग्न आहे. पुढे माऊली परमात्म्यामध्ये म्हणजे आत्म्यामध्ये कर्तेपणाचा अभावाचं लक्षण सांगत असताना भगवान परमात्मा बोलतात, माऊली त्यावर भाष्य करतात. तो भाग आपण पाहू. न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभुः, न कर्मफल संयोगं स्वभावस्तु प्रवर्तते. जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू, परितोची रची विस्तारू त्रिभुवनाचा. बघा, जैसा का सर्वेश्वरू, ज्याप्रमाणे सर्वेश्वर विश्वजनिता सर्वं जानाती ती सर्वज्ञ, सर्वज्ञाता असणारा सर्वेश्वर परमात्मा पाहिजे तव निर्व्यापारू. जर आपण त्याकडे पाहिलं तात्विक दृष्टीने तो निर्व्यापार म्हणजे अकर्ता क्रियाशून्य तो आहे. पण असा असून देखील परितोची त्रिभुवनाचा विस्तारू रची, पण तोच परमात्मा या असणाऱ्या स्वर्ग मृत्यू पाताळात्मक असणाऱ्या या सकल त्रिभुवनाचा विस्तार मायाच्या योगाने माया उपाधीचा स्वीकार करून शबलत्व भावाला येऊन ह्या सर्व सृष्टीची तो रचना देखील करतो. पण करत असताना त्याचं अकर्तृत्व पण जे ते मात्र जो का ते अबाधित आहे. आणि करता ऐसे म्हणिपे तरी कवणे कर्मिण शिंपे, जे हात पावून लिंपे उदास वृत्तीचे असंही मला माझ्या याच्यात आहे. आणि करता ऐसा म्हणिपे तरी कवणे कर्मीन शिंपे. बाबा एक वाक्य नेहमी सांगत असतात, जो ज्या कर्माचा करता होतो तो अपरिहार्यप्रमाणे त्या कर्मफलाचा भोगता देखील त्याला व्हावं लागतं. पण कधी अहंभाव ठेवून कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद याने युक्त होऊन जो कर्ता क्रिया करतो त्या कर्त्याला त्या क्रियेचं फल अवश्य भोगावं लागतं. पण याला जर आपण कर्ता म्हणावा तर तो त्या कर्मफलाने लिप्त मात्र होत नाही, असं या ठिकाणी बोलतात.
आणि करता ऐसे म्हणिपे. जर त्या परमात्म्याला आपण करता म्हणावं, त्या आत्म्याला जर करता म्हणावा, तर करता म्हटलं तर कर्मफल त्याला भोगायला लागायला हवं, पण असं मात्र घडत नाही. तरी कवणे कर्मी न शिंपे, म्हणजे कुठल्याही कर्माने तो मात्र लिप्त होत नाही. पुढे जे उदास वृत्तीचे हात पाव न लिंपे. का तो कर्माने लिप्त होत नाही? तर जे कारण हेतू देतात त्याचं कारण असं आहे, उदास वृत्तीचे हातपाव न लिंपे, म्हणजे तो उदास वृत्तीने ते कर्म करत असतो. उदास वृत्तीने म्हणजे निर्विकारतेने किंवा तादात्म्य अभावाने किंवा कर्तृत्वाचा मद, कर्मफलाचा आस्वाद याने विवर्जित होऊन तो कर्ता नाम परमात्मा हे आत्मा हे कार्य करत असताना त्याचे हातपाव मात्र त्या कर्माने लिप्त होत नाही ना, मलिन होत नाही, किंवा त्या कर्त्याला त्या कर्माचं फल भोगावं लागत नाही. योग निद्रा तरी न मोडी, अकर्तेपणा सळून पडे, परी महाभूताचे दळवाडे उभारी भली. योग निद्रा तरी न मोडे. योग निद्रा नाम तिची असणारी ब्रह्मस्थिती, सहजस्थिती, आत्मस्थिती ही मात्र त्याची भंग पावत नाही. अकर्तेपणा सळू न पडे, आणि त्याचा असणारा जो अकर्तृत्वपणा आहे त्या अकर्तृत्वपणामध्ये सळू न पडे, म्हणजे कुठलाही दोष लागत नाही किंवा कुठलाही कमीपणा उणेपणा त्याच्या अकर्तृत्वामध्ये येत नाही. पर तुम्ही म्हणाल कदाचित तो काहीच करत नसावा म्हणून त्याच्या अकर्तृत्वपणामध्ये उणेपणा येत नाही. मात्र तसं नव्हे. त्याच्या अकर्तृत्वपणामध्ये उणेपणा येत नाही. परंतु असे असूनही महाभूताचे दळवाडे भले उभारी. महाभूताचे म्हणजे पंचमहाभूताचा इदम द्राव्यम पांचभौतिकम, हे सगळं पंचमहाभूतात्मक असणारे जगत किंवा पंचमहाभूताचा भला मोठा समुदाय चांगल्यापैकी तो उभारतो, नाम त्याची उत्पत्ती देखील करतो, पण त्याला मात्र त्याचा लेप लागत नाही. याचं एकच कारण, तो अहमभाव मात्र ते कार्य करत असताना धारण करत नाही. जगाचा जीवी आहे परी कवणाचा काही नोहे, जगची हे होय जाय तो शुद्धीही नेने. जगाचा जीवी आहे तो असणारा परमात्मा जगाचा जीवी आहे. जगाचा जीवी आहे म्हणजे सर्व जगामध्ये तो व्यापून आहे. सर्व जगामध्ये व्यापून म्हणजे काय? बाबा सांगत असतात नमनामध्येच, हे सर्व जे जगत आहे या जगतामध्ये 5 अंश आहे. अस्ति, भाती, प्रिय, नाम आणि रूप. नाम आणि रूप हे मायेचं आहे. अस्ति, भाती, प्रिय हे ब्रह्माचं आहे. नाम आणि रूप याचा व्यतिरेक आहे. अस्ति, भाती, प्रियत्व रूपाने असणाऱ्या अधिष्ठान रूप ब्रह्माचा अन्वय आहे. अर्थात नामरूपात्मक सर्व जगदंतपाती पदार्थाचं अधिष्ठान तो परमात्मा आहे. म्हणून जगाचा जीवी आहे म्हणजे सर्व जगाला तो व्यापून आहे अधिष्ठान रूपाने. पण अधिष्ठान रूपाने जरी तो व्यापून असला परी कवनाचा काही नोहे. कवनाचा काही नव्हे म्हणजे कोणाही विषयी तो आसक्ती बाळगत नाही. म्हणजे त्याच्या दृष्टीने अधिष्ठानाच्या दृष्टीने आद्यस्थ पदार्थाची सिद्धीच नाही. म्हणून तर त्या आद्यस्थ नसणाऱ्या पदार्थाच्या ठिकाणी आसक्ती धरेल कशाला? अर्थात कुठल्याही पदार्थामध्ये अधिष्ठान रूप असणारा परमात्मा आसक्त होत नाही. जगची हे होय जाय तो शुद्धी नेणे. आणि हे जगाची उत्पत्ती, स्थिती, प्रलय, प्रकृती त्याच्या अधिष्ठानावर राहून त्याच्या सत्तेने सत्तवान होऊन ह्या सगळ्या घडामोडी जरी करीत असली तरी तो शुद्धीही नेणे म्हणजे तो त्याची वार्ता देखील त्याला लागत नाही. वार्ता देखील लागत नाही. त्याच्याच अधिष्ठानावर घडतं त्याला कशी वार्ता लागत नाही? बाबा एक छोटा दृष्टांत सांगत असतात. एक बैल होता आणि त्या बैलाच्या शेंगावर एक माशी बसली. 2 तास ती खूप थकली होती, ती विसावली आणि विसावल्याच्या नंतर तिला वाटलं आपण कृतज्ञ नाही, आपण भारतात देशात राहणारे आहोत, आपण ते उपकार त्याचे मानायला पाहिजे. म्हणून ती समोर गेली आणि त्याच्या कानावर गुणगुण करायला लागली. तो म्हटला अगं कोण तू? म्हटले अहो मी म्हणजे माशी. पण म्हटले काय आहे? 2 तास तुमच्या शेंगावर मी विश्रांती घेतलेली आहे म्हणून थँक्यू. म्हटले थँक्यू कशाला? तू बसली कधी हेच मला माहिती नाही, तू उठली आणि थँक्यू करण्याचा काही संबंधच नाही, आभार व्यक्त करण्याची गरज नाही. तसे तो शुद्धीही नेणे, वार्ताही नेणे म्हणजे अधिष्ठान स्वरूपास ठिकाणी प्रकृतीने केलं काय आणि नाही केलं काय, स्थितिकाल हा सगळा आध्यारोपाची भूमिका आहे. अपवादाच्या भूमिकेने किंवा अधिष्ठान दृष्टीने पाहिलं त्याची सिद्धीच नाही म्हणून वार्ताही नेणे. पुढे आता परमात्मा कोणाच्याही पाप पुण्याचे कसे ग्रहण करत नाही म्हणजे आत्मतत्व याचं परमात्मा आणि माऊली महाविष्णू ज्ञानोबा वर्णन करतात. ना दत्ते कस्यचित पापम न चैव सुकृतम विभुः अज्ञानेनावृतं ज्ञानं तेन मुह्यन्ति जन्तवः पाप पुण्य अशेषे
पाशीची असतू न देखे आणि साक्षीही होऊ न ठके एरी गोठी कायशी. पाप पुण्य आशेषे, आशेषे पाप पुण्य पाशीची असतू न देखे. आशेष म्हणजे संपूर्ण प्राणी मात्राकडून घडणारे किंवा प्रकृतीच्या द्वारा घडणारे संपूर्ण असणारे पाप पुण्य पाशीची असतू म्हणजे जवळच असतानाही न देखे, तो मात्र त्याला पाहत देखील नाही. म्हणजे तो त्याचा करता किंवा भोगता होत नाही. एवढंच कशाला, करता भोगता तर सोडा. ज्ञानोबराय म्हणतात आणि साक्षी होऊ न ठके एरी गोठी कायशी. तो जर त्याचा साक्षी होत नाही तर भोगता होईल काय, आणि भोगता होत नाही तर करता होईल काय. अर्थात साक्षी जर होत नाही तर कैमुतिक न्यायाने करता आणि भोगता होत नाही हे काही वेगळं सांगायला नको असं बोलतात. साक्षी, तुम्हाला साक्षी झालं तर कुठे बिघडतं. अहो साक्षी भाव तर खूप उंच भाव आहे. पण बाबा सांगत असतात साक्षी होऊ नये. बाबा स्वामी महाराजचा दृष्टांत देत असतात. इंद्रायणीवर 2 माता मावल्या धुणे धुत होत्या आणि एकीचं पाणी एकीच्या अंगावर गेल्याच्या नंतर शिंतोडी उडवल्याच्या नंतर त्याचं दोघीचं कडाक्याचं भांडण लागलं. संन्याशी भावाला थोडं वाटलं विरंगुळा म्हणून ते बघत राहिले हात बांधून. आणि जसे पाहिल्याच्या नंतर माता माऊलीने घातलं मधून दिली दुसऱ्याला शिवी. म्हटलं संन्याशी, म्हटलं मी यांच्या भांडणात नाही, काही नाही, शिवी का देते. म्हटले बघला कशाला, साक्षी कशाला झाला. साक्षी झाले म्हणून त्याला शिवी खावी लागली. मग साक्षी झाला तर शिव्या खावं लागतात, भोगता झालं तर काय, करता झालं तर किती अवनती. म्हणून साक्षी होणे न ठके एरी गोठी कायशी. पुढे म्हणतात पै मूर्तीचे निमेळे तो मूर्तचे होऊने खेळे परी अमूर्तपण न मिळे दादुल्याचे. पै मूर्तीचे निमेळे म्हणजे माया उपाधीचा स्वीकार करून सगुणत्व रूपाने येऊन साकार होऊन, म्हणजे मूर्तीचे निमिळे म्हणजे सगुण साकार विग्रहाला धारण करून सगुणाच्या संगतीने म्हणजे देहादीच्या संगतीने तो मूर्तची होऊनी खेळे म्हणजे साकार होऊन तो काय करतो, खेळतो ना, लीला करतो, क्रीडा करतो. पण लीला क्रीडा करतो साकार होऊन त्या अर्थी त्याने तो लिंपायमान होईल असं तुम्ही कदाचित म्हणाल. पण माऊली म्हणतात नव्हे, तसं नव्हे. परी दादुल्याचे अमूर्तपण न मिळे. दादुल्याचे म्हणजे ते असणाऱ्या प्रभूचे, परमात्म्याचे, आत्म्याचे, अधिष्ठान रूप असणाऱ्या ब्रह्माचे, त्या ईश्वराचे अमूर्तपण म्हणजे निराकारपण, अकर्तृत्वपण यात मात्र कुठलाही बिघाड होत नाही. तो अहो म्हटले त्यात जर कुठला बिघाड होत नाही असं जर तुम्ही बोलता. लोक तर आतापर्यंत पुराणामध्ये, ग्रंथामध्ये, श्रुतीमध्ये काही ठिकाणी त्याने हे सर्व केलं असं बोलतात ना. तो सृजी पाळी संहारी ऐसे बोलती जे चराचरी ते अज्ञान गा अवधारी पंडू कुमारा. तो सृजी म्हणजे रजगुण प्रधान माया उपाधीच्या योगाने युक्त होऊन ब्रह्मदेव त्याला संज्ञा येतील तेव्हा तो सृजी जगाची उत्पत्ती करतो. पाळी सत्वगुण प्रधान मायाच्या उपाधीने युक्त होऊन चैतन्य त्याला विष्णूही संज्ञा येते तेव्हा पालन करतो. संहारी तमगुण प्रधान मायाच्या उपाधीने युक्त होऊन ते चैतन्य त्याला शंकरही संज्ञा येतील तेव्हा संहारी म्हणजे सृजी पाळी संहारी. ऐसे जे चराचरी बोलती असं चराचरामध्ये म्हणजे सर्व लोकमध्ये असं त्याच्या कर्तृत्वाबद्दल जे बोललं जातं त्याचं करायचं काय असं जर तुम्ही कधी म्हणाल. हे पंडुकुमारा ते अज्ञान गावधारी. हे पंडूच्या मुला अर्जुना असं जरी ते बोलत असले तरी त्यांचं ते बोलणं अज्ञानमूलक आहे. कारण का अविद्येचा असा स्वभाव आहे ती जीवाला अल्पज्ञ अल्पशक्तिमानाने प्रतंत्र करते. मायेचा असा की शुद्ध सत्वगुणवती असल्यामुळे सर्वज्ञ सर्व शक्तिमान स्वतंत्र असणारा परमात्म्याचे धर्म आहेत. एवढे सुद्धा हे आपल्या दृष्टीने म्हणजे आपण अल्पज्ञ अल्पशक्तिमान आणि परतंत्र आहोत तसा तो नाही हे सांगण्याकरता श्रुती मातेने तो सर्वज्ञ सर्व शक्तिमान आणि स्वतंत्र आहे असं बोललेलं आहे. पण हे व्यष्टी सापेक्ष समष्टी. पण हे अज्ञानाच्या दृष्टीने आपल्या ठिकाणी धर्म आहे म्हणून तर सापेक्ष त्याच्या ठिकाणी आहे. पण ईश्वर स्वतःला ईश्वर देखील म्हणून घेत नाही. तो स्वतः काय आहे, ब्रह्मच आहे. ब्रह्म असल्यामुळे पण हे आपल्याला अज्ञान असल्यामुळे कळत नाही. म्हणून अज्ञानाने तो सृजी पाळी संवारी असा आपण आरोप करतो. मात्र यापैकी तो काही करीतही नाही आणि करवीत देखील नाही. साक्षात वा प्रयोजक कर्तृत्वाने तो रहित आहे. याचंच वर्णन पुढे करतात. ज्ञाने ज्ञानेन तु तद्ज्ञानम येषां नासितमात्मनः तेषामादित्यवज्ञानम प्रकाशयति तत्परम. तै आज्ञान जै समूळ तुटे तै भ्रांतीचे मसैरे फिटे मग अकर्तृत्व प्रगटे मज ईश्वराचे. ते आज्ञान जै समूळ तुटे ते असणारं आज्ञान समूळ शब्दाचा अर्थाने नुसतं आज्ञान तुटे म्हटलं असतं की नैरूप निवृत्ती. पण समूळ तुटे म्हणजे कारणासहित कार्याची निवृत्ती. म्हणजे बाबा सांगत असतात अज्ञानाचा
नाश आणि अज्ञान कार्याचा बाध असा. ते अज्ञान जरी समूळ तुटेनाम नष्ट होतं तरी विश्वभ्रांतीचे मसैरे फिटे म्हणजे विश्वभ्रांतिरूप असणारी जी आहे काजळी ती काय होते नष्ट होते. आणि एकदा ती काजळी नष्ट झाली म्हणजे अज्ञान त्याचं निवृत्त झालं की तो जो ईश्वराला करता भोगता वगैरे म्हणत होता, सृजी पाळी संवारी असं म्हणत होता, तोच मग काय म्हणतो, आशा असणाऱ्या ज्याची अज्ञान आणि अज्ञानाचा नाश अज्ञान कार्याचा बाध ज्याचा झालेला आहे, मग ईश्वराचे अकर्तृत्व तया प्रगटे. मी असणारा जो ईश्वर आहे माझ्या अकर्तेपणाची प्रतीती त्यांना मात्र नंतर येते म्हणजे अज्ञान निवृत्त झाल्याच्या नंतर. येत ईश्वर एक अकर्ता ऐशे मानले जरी चित्ता तरी तोच मी हे स्वभावता आधीची आहे. येथ ईश्वर एक अकर्ता ऐशे मानले जरी चित्ता म्हणजे एकदा ज्ञान झाल्याच्या नंतर ईश्वर हा अकर्ता आहे. आयसे मानले जरी चित्ता म्हणजे त्यांच्या अंतकरणाला हा एकदा पटलं की ईश्वर काय आहे अकर्ता आहे. पण नेहमी बाबा म्हणत असतात ब्रह्म सच्चिद आनंद रूप आहे. अरे पण ब्रह्म आहे पण आपल्याला त्याचा उपयोग काय आहे की नाही. शामराव बोलला जेवला म्हणजे आपलं पोट भरणार नाही, तसा ईश्वर अकर्ता आहे त्याचं मला काय असं कदाचित तुम्ही म्हणाल. पण तत्वमसी महावाक्य कदाचित माऊली खाली सांगताना म्हणतात तरी तोच मी हे स्वभावता आधीची आहे. आधीपासूनच पहिल्यापासूनच ईश्वर जसा अकर्ता अभोक्ता आहे तसा तो ईश्वर मी भिन्न आहे का नाही ना. माया उपाधीमुळे त्याला ईश्वरी संज्ञा आली आणि अविद्या उपाधीमुळे मला जीव ही संज्ञा आली. पण दोन्ही माया आणि अविद्या या दोन उपाधी बाजूला केल्या की स्वाभाविक दृष्टीने आम्ही दोन्ही काय आहोत एकच आहोत. म्हणजे तो जसा अकर्ता तसा मी देखील अकर्ताच आहे. ऐशेनी विवेक उदो चित्ती तयासी भेद कैचा त्रिजगती देखे आपुलिया प्रतीती जगची मुक्त. आणि ऐशेनी विवेके उदो चित्ती असा असणारा ज्ञानाच्या रीतीने त्याच्या अंतकरणामध्ये विवेकाचा उदय झाला असता तयासी भेद कैचा त्रिजगती तयासी भेद कैचा तर कुठलाही भेद त्याच्या ठिकाणी उरत नाही. देखे आपुलिया प्रतीती जगची मुक्त नवे नवे आपल्या प्रतीतीने काय मुक्ताची प्रतीती जगची मुक्त. एकदा आपण मुक्त झालो दृष्टी तशी सृष्टी. आपण जर मुक्त झालो बाबा नेहमी म्हणत असतात एखादा म्हणत असेल मी मुक्त आहे बाकी सर्व काय आहे बद्ध आहे असं जर म्हणत असेल तर तूच पहिला मुक्त नाही, तुझं कुठेतरी पाणी मुरत आहे. अर्थात तू मुक्त नाही म्हणून तुला इतर बद्ध दिसतात. तू जर मुक्त असता तुला इतर सुद्धा काय दिसली असती मुक्तच दिसली असती. धर्मराजा स्वतः अंतकरणाने शुद्ध असल्यामुळे त्यांना कोणीतरी दुर्जन दिसतो का आणि दुर्योधनाला कोणीतरी सज्जन दिसतो का. याचं कारण तसं मुक्ताला सगळं जगत काय दिसतं मुक्त दिसतं. एक मिनिटात सांगतो. बाबा म्हणत असतात ते जॉबर स्वामी महाराजाकडे आले आणि ते स्वामी महाराज म्हटले काय तुम्ही संसारिक म्हटले तुम्ही बद्ध आहेत आणि आम्ही मात्र काय आहोत मुक्त आहोत. ते असं म्हटल्याच्या नंतर ते जॉबरला ही ओवी माहीत होती. ते म्हटले अहो देखील आपुली प्रतीती जगची मुक्त. ज्या अर्थी तुम्ही आम्हाला बद्ध समजता त्या अर्थी तुम्हीच कुठंतरी बद्ध आहात. स्वामी महाराज म्हटले अरे असं म्हणू नको बाबा, तू मुक्त, तुझा बाप मुक्त, तुझं खानदान मुक्त, पण मला मात्र बद्ध म्हणू नको. कारण तू जरी बद्ध असला तर मी तुला मुक्त समजतो कारण तुझ्यामुळे मला पुन्हा यायला नको असा भाग. म्हणून देखे आपुलीय प्रतीती जगची मुक्त. पूर्व हे कसं हो जरी इतर बद्ध असले तरी तो मुक्त झाल्याच्या नंतर हे कसं त्याला प्रतीतील येतं तर माऊली दृष्टांत देतात. जैशी पूर्व दिशेच्या राऊडी उदया येताची सूर्य दिवाळी की एरी दिशा ती काळी काळीमा नाही. ज्याप्रमाणे जैशी पूर्व दिशेच्या राऊळी म्हणजे ज्याप्रमाणे पूर्व दिशेच्या रावळात मंदिरात एखाद्या राजवाड्यात म्हणा म्हणजे पूर्व दिशा हेच कोणी राऊळ आहे हेच कोणी मंदिर आहे हाच एखादा राजवाडा आहे. उदय येताची सूर्य दिवाळी उदय येताची किंवा सूर्य हा उदयाला आल्याच्या नंतर दिवाळी म्हणजे जिकडे तिकडे प्रकाशाचा लखलखाट होतो. की एवढंच कशाला की एरी ही दिशा ती काळी काळीमा नाही. किंवा पूर्व दिशेला जरी सूर्य उगवला तरी पश्चिम दक्षिण उत्तर आदी करून असणाऱ्या ज्या दशदिशा सर्वत्र काय होतो काळीमा म्हणजे कुठल्याही प्रकारचा अंधकार तो ठेवत नाही. तसा ब्रह्मबोध आत्मबोध झाल्याच्या नंतर जगात कोणीही त्याला बद्ध दिसत नाही. पुढे बोलतात तद्बुद्धयस्तदात्मान तन्निष्ठास्तत्परायणः गच्छन्ते पुनरावृत्तिं ज्ञाननिर्धूत कल्मषः. बुद्धिनिष्ठे आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपना आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. ही फार चिंतनीय पण आहे. पण ज्याला कोणाला वाटत असेल तर कंदरकर महाराजांनी दोन प्रकारचं कर्मयोगाकडेही आणि
ज्ञानयोगाकडे दोन्हीकडे त्याचं लावून खाली घटून दिलेलं आहे. हे लक्षपूर्वक वाचलं की आपल्या लक्षात येईल, पण आपल्याला वेळ नसल्यामुळे आपण तिकडे लक्ष न देता पांगता अर्थ लावून पुढे चालू. बुद्धिनिष्ठे आत्मज्ञान म्हणजे बुद्धीच्या निष्ठेने आत्मसाक्षात्कार एकदा झाला रे झाला. मग होतं काय, आपणा ब्रह्मरूप भावी. आपण म्हणजे स्वतः, आपणा म्हणजे स्वतःला ब्रह्मरूप भावी म्हणजे मी ब्रह्मरूप आहे असं तो मानतो. म्हणजे अहम देहोस्मी न अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असं तो मानतो. पण हे ज्ञान त्याचं कसं कोळ आहे, कदाचित ते स्वतः परता उत्थान होऊ नये म्हणून तो दक्ष राहतो. त्याकरता काय करतो, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण. नेतराम स्थिती इति निष्ठा म्हणजे मी ब्रह्म आहे अशी असणारी निष्ठा म्हणजे ही धारणा, हा बोध दृढ राहण्याकरता श्रवण मननादी साधनाने तो ब्रह्मबोध दृढ ठेवण्याकरता तो तत्पर राहतो. कसा हो, तत्परायण अहर्निशी. आयन म्हणजे गंतव्यस्थान, ते ब्रह्मच एक आपलं गंतव्यस्थान आहे असं जाणून तत्परायण अहर्निशी म्हणजे ब्रह्म अनुसंधानामध्ये रात्रंदिवस तो तत्पर असतो. बाबा एक श्लोक सांगत असतात, तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्य तत्प्रबोधनम एतद एक परत्वंच ब्रह्मव्यासम विदुर्बुधा मच्चित्ता मदगत प्राणा बोधयंतः परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. अशा प्रकारे ऐशे व्यापक ज्ञान भले जयाची हृदयागी वसित आले तयाची समता दृष्टी बोले विशेषू काही. ऐशे व्यापक भले ज्ञान जयाच्या हृदयी गिवशित आले. असं व्यापक असणारं ब्रह्मज्ञान आत्मज्ञान स्वस्वरूपाचा यथार्थबोध ज्याच्या अंतकरणामध्ये चांगल्यापैकी उदयाला आलेला आहे. जयाच्या हृदयी गिवशित आले म्हणजे ज्याच्या हृदयामध्ये अंतकरणामध्ये ते शोध घेत आलं किंवा त्याला प्राप्त झालं. तुम्हाला शोध घेता यायला कारण काय, कारण ब्रह्मबोध तो आहेच आहे ना, पण शुद्ध अंतकरण जर असेल तर थारे ऐसे ठेवोवी काय बा तैसे मोक्ष देईल ज्ञान येत कीर नाही आन परी थारे ऐसे म्हण शुद्ध व्हावे. शुद्ध पवित्र अंतकरण जे आहे त्या अंतकरणाचा शोध घेत ते येतं आणि त्याला ते प्राप्त होतं म्हणून गिवसित आले. तयाची समता दृष्टी बोले विशेषू काही. तयाची समता दृष्टी विशेषू काही बोले म्हणजे त्याच्या असणारी साम्य दृष्टी, जिकडे पाहे तिकडे बाई आणि श्रीहरी वाचुनी दुजे नाही. हरी हा व्यापक सर्वगत ही असणारी त्याची साम्य दृष्टी. विशेषू काही बोले म्हणजे शब्दाने विशेष काय आपण तिचं प्रगटीकरण करणार, हे अनुभवाची जोगे नोहे बोलायची. साखर कशी असते बाबा, ते म्हणाल गोड असते, किती गोड खाऊन पहा आहे की नाही. तसं या ठिकाणी हे अनुभवाची जोगे म्हणून शब्दाद्वारा सांगायचा विषय नाही. एक आपण पेची जैसे ते देखते विश्व तैसे हे बोलणे कायसे नवल येथ. आणि पुढे म्हणतात एक आपण पेची जैसे म्हणजे एक आपल्याला जसे ते स्वतःला ब्रह्म मानतात तशी इतराला काय म्हणतात, ते देखते विश्व तैसे. हे विश्व सुद्धा काय आहे, ब्रह्मच आहे. नवे विश्व नवेच ब्रह्मच आहे. जिकडे तिकडे ब्रह्मात ब्रह्म, हे ब्रह्मच ब्रह्म आहे, बाकी काही नाही. मीही ब्रह्म तुम्हीही ब्रह्म सर्वच ब्रह्म. तो देखे विश्व तैसे. पुढे म्हणतात हे बोलणे येत नवल कायसे. त्या असणाऱ्या ज्ञानी पुरुषाच्या बाबतीमध्ये या ठिकाणी त्याला सर्वत्र ब्रह्मच दिसतं. हे बोलणं काय आश्चर्य आहे का, अहो न दिसणं हे आश्चर्य आहे, उलट दिसणं हे आश्चर्य नाही. परिदैव जैसे याकरता माऊली 5 दृष्टांत देऊन हा सिद्धांत आपल्याला काय करतात, पटवून देतात. म्हणजे व्याकरणशास्त्रामध्ये काही अलंकार आहे पटवून देण्याकरता. अपरिचित असणारा सिद्धांत श्रोत्याच्या गळी उतरण्याकरता वक्ता परिचित दृष्टांताची काय करत असतो, योजना करत असतो. मग त्यामध्ये रूपक अलंकार, उपमा अलंकार, दृष्टांत अलंकार असे अनेक प्रकारचे अलंकार आहेत. त्यापैकी एक सार नावाचा अलंकार आहे. त्या सार अलंकाराच्या माध्यमातून, सार अलंकार त्याला म्हटलं जातं की चढत्या किंवा उत्कर्षाच्या क्रमाने एखादं वर्णन करणं, म्हणजे त्या एकोपट एक दृष्टांत वरचढ देऊन श्रोत्याला ती भूमिका पटवून देणं याला म्हणतात सार अलंकार. त्याची योजना करून माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे पुढच्या ओव्यात बोलताना म्हणतात, परिदैव जैसे कवतिके काहीची दैन्य न देखे का विवेक हा न ओळखे भ्रांती ते जेवी. परिदैव जैसे कौतिके काहीची दैन्य न देखे म्हणजे हे दैव कौतुकाने देखील केव्हा तरी दैन्याच्या घरी जाईल का, हो नाही. किंवा जो दैववान पुरुष आहे असाही अर्थ लावा. जो दैववान पुरुष आहे त्याच्या ठिकाणी बरोबर ना, दैन्य हे कौतुकाने देखील जात नाही. का विवेकू हा न ओळखे भ्रांती ती जीवी. किंवा विवेकू नाम विचार
किंवा विचारी असणारा पुरुष हा भ्रांतीला कधी ओळखत नाही, म्हणजे भ्रांतीला कधी अंतकरणात थारा देत नाही. हे 2 दृष्टांत पुढे म्हणतात. ना तरी अंधकाराची वाणी जैसा सूर्य न देखे स्वप्ने अमृत नायके कानी मृत्यू कथा. ना तरी नाम किंवा अंधकाराची वाणी म्हणजे त्याचे 2-3 अर्थ दिलेले आहेत शब्दकोशात. नमुना, मासला, प्रकार आहे की नाही. म्हणजे अंधकाराचा थोडा देखील प्रकार. जैसा सूर्य स्वप्नी न देखील, स्वप्नात देखील सूर्य अंधकाराला पाहू शकत नाही. जर पाहिला असतं तर बाबा सांगतात एकाचा मित्र गणपतराव होता, म्हणजे सूर्याचा मित्र गणपतराव होता. तो म्हटलं तू अंधकार कधी पाहिला का? म्हटले नाही रे बाबा. म्हटले चल मी तुला दाखवतो. म्हटले कुठे? हिमालयात एक 25 वर्षापासून गुफा आहे आणि त्या ठिकाणी अंधकार राहतो, तुला मी दाखवतो. दोघे गळ्यात हात टाकून गेले तेव्हा गणपतरावाला नाही दिसला, कारण त्याचा जोडीदार कोण होता? हा सूर्य. म्हणजे सूर्याशी अंधकारू काही झाला होता गोचरू. नमुना देखील सूर्याला अंधकाराचा पाहायला भेटत नाही. किंवा अमृत नायकी कानी मृत्यू कथा. अरे जो मरायला टेकला त्याला जो जीवदान देणारं अमृत आहे ते कधीतरी मृत्यूची कथा वार्ता कानावर घेईल का? ऐकेल का? अर्थात नाही. 4 झाले. आणखी 5वा दृष्टांत देतात. माऊली म्हणतात हे असो, म्हणजे एकापेक्षा एक वरचढ. काय आहे? माऊलीने पहिला दैवाचा, नंतर विवेकाचा, हे 2 दृष्टांत देऊन पाहिले, पण श्रोत्याला काही बोध झालेला दिसेना. माऊली म्हणतात नाही का, चला पुढचा सांगायला गेले. मग तो सूर्याचा सांगितला तरी श्रोत्याला काही यथार्थ बोध झाला नाही. माऊली मग अत्यंत जवळचा दृष्टांत देतात. त्यांना माऊली म्हणतात हे असो, संतापू कैसा चंद्र न स्मरे जैसा. ज्याप्रमाणे संताप म्हणजे उष्णता ही कशी आहे, चंद्राला आठवून देखील त्याच्या लक्षात येईल का? त्याला स्मरण होईल का? कारण चंद्र हा शीतलतेने काय युक्त आहे, नव्हे शीतलता हे चंद्राचं स्वरूप आहे. म्हणून उष्णता त्याला कधी आठवून देखील त्याला प्रतीतीला येत नाही. त्याप्रमाणे ते ज्ञानीये तैसा भूती भेदू नेनती. ते असणारे ज्ञानी महात्मे प्राणी मात्रास ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेद त्याप्रमाणे जाणत नाही, जसा सूर्य उष्णतेला कधीही जाणत नाही. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी सुनीचैव स्वपाकेच पंडिता समदर्शिना. मग हा मशक हा गज की स्वपच हा द्विज पहिली तर हा आत्मज हे उरले की. माऊली पुढे म्हणतात बघा ना, तर ज्ञानी महात्म्याच्या दृष्टीने मग हा मशक हा गज म्हणजे हा मशक म्हणजे चिलट मुरकुट आहे, हत्ती आहे, अशा प्रकारचा लहान मोठा भाव. किंवा की स्वपच हा द्विज, हा स्वपच म्हणजे अंत्य चांडाळ आहे, द्विज नाम ब्राह्मण आहे, हा असणारा श्रेष्ठ कनिष्ठ भाव. किंवा पहिली इतर हा आत्मज म्हणजे हा आत्मज इतर पैल म्हणजे हा आत्मज म्हणजे हा आपला जवळचा आहे आणि हा दूरचा आहे, किंवा हा आपला मुलगा आहे हा इतराचा आहे. हे उरले के प्रश्नार्थक रीतीने उरले के तुम्ही म्हणा की नाही. हे काही उरले नाही, त्याच्या दृष्टीने काही उरलेलं नाही. ना तरी हे धेनू हे श्वान एक गुरु एकहीन हे असो कैचे स्वप्न जागतया. ना तरी अथवा हे धेनू हे श्वान म्हणजे ही गाय आहे, हा कुत्रा आहे, असा पवित्र अपवित्र भाव. एक गुरु एक हीन म्हणजे हे गुरु म्हणजे थोर श्रेष्ठ आहे, हे हीन म्हणजे नीच कनिष्ठ आहे, असा असणारा पूज्य अपूज्य भाव त्याच्या ठिकाणी मात्र नाही. कैचे हा कैचे शब्द दोन्हीकडे लावा, आता दृष्टांतकडेही लावा आणि सिद्धांतकडेही लावा. म्हणजे त्याला हा पवित्र अपवित्र किंवा पूज्य पूज्य भाव कैचे अर्थात नाही. आणि पुढे हे असू द्या जागतया हे असो जागतया स्वप्न कैचे. जो जागृत असलेला पुरुष आहे त्याला स्वप्न कधी पडेल का हो? नाही. कदाचित आपल्याला पाठात जर एखादा डुलका आला आहे की नाही तर स्वप्न पडू शकतं, पण जर आलाच नाही, डोळेच मिटले नाही तर काय, कोणाचे डोळे उघडे ठेवून जर झोप असेल तर कदाचित त्याचं पडेल बरं का. या ठिकाणी म्हणजे झोपच ज्याला लागली नाही त्याला स्वप्न पडणं शक्य नाही. येत भेद तरीके देखावा जरी अहंभाव उरला होवावा तो आधीचे नाही आघवा आता विषम काही. येत भेद तरी के देखावा जरी अहंभाव उरला होवा, जरी अहंभाव उरला होवा, जर अहंभाव म्हणजे मीपणा उरला असावा आणि तर मग त्याच्या दृष्टीने हा भेद देखावा, तेव्हा आपल्याला भेद प्रतीतील येईल. कारण भेदाला कारण हा अहंभाव आहे, पण अहंभावच त्याच्या ठिकाणी नाही. कारण तो म्हणजे तो असणारा अहंकार किंवा अहंभाव आधीची आघवा नाही, अगदी त्याच्या ठिकाणी मात्र सर्वतः तो अहंभाव निवृत्त झालेला असल्यामुळे आता विषम काही म्हणजे त्याच्या दृष्टीने कुठला विरुद्धपणा भेदपणा कुठलाही भेद त्याच्या दृष्टीने शिल्लक अवशिष्ट नाही. इहैव तैर्जित सर्गो
येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषमी समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थितः मनोनी सर्वत्र सदा सम ते आपणची आद्वय ब्रह्म हे संपूर्ण जाणे वर्म समदृष्टीचे म्हणून सर्वत्र सदा सम म्हणून तर माऊली म्हणतात मी तुम्हाला सांगतो सर्वत्र म्हणजे सर्व देशात सदा म्हणजे सर्व काळात सारखा असल्यामुळे तो आपणची आद्वय ब्रह्म म्हणजे ते अद्वैत म्हणजे तीन प्रकारच्या भेदाने रहित स्वगत सजातीय विजातीय स्वगत भेद का नाही सावयव नाही म्हणून म्हणजे निरवयव आहे म्हणून सजातीय भेद का नाही तत्सजातीय दुसरं ब्रह्म नाही एकमेव द्वितीय ब्रह्म आणि कुठला राहिला विजातीय भेद का नाही तर विजातीय भेद होण्याकरता बाबा सांगत असतात पदार्थ जरी अनेक असले तरी सत्ता किमान एक पाहिजे पण परमार्थिक सत्तावान दुसऱ्या पदार्थाचा अभाव असल्यामुळे विजातीय भेद देखील नाही असं अद्वितीय ब्रह्म आपणची तो आपण स्वतः झालेला असल्यामुळे हे पुन्हा हे समदृष्टीचे वर्म संपूर्ण जाणे समदृष्टीचं म्हणजे ब्रह्मदृष्टीचं आहे की नाही व्यापक असणारे आत्मत्व भावाचं जे वर्म आहे तो यथार्थ रीतीने जाणत असल्यामुळे त्याच्या ठिकाणी मात्र कुठलाही भेद नाही ही जी ही विषय संगुण संडिता इंद्रियातेन दंडिता परिभोगिली निसंगता कामने विन जी विषय संगू न संडिता म्हणजे विषयाचा संबंध न टाकता इंद्रियाचे न दंडिता म्हणजे इंद्रियाचा निग्रह न करता परी भोगिली परी कामने विन निसंगता भोगिली अंतकरणामध्ये फलिच्छेचा त्याग केल्यामुळे आविप्तपणाचा ते काय घेतात उपभोग घेतात जी लोकाचेनी आधारे लौकिकाचेनी व्यापारे परी सांडिले निदसुरे लौकिक हे जी लोकाचेनी आधारे म्हणजे लोकरूढीला अनुसरून असणारा देहादी निर्वाहाचा लौकिक व्यापार ते करतात देखील परी पण करून देखील लौकिक हे निदसुरे सांडले म्हणजे सामान्य लोकांच्या ठिकाणी असणारं जे अज्ञान आहे ना हे निदसुरे म्हणजे अज्ञान मूढता ते मात्र त्यांनी टाकून दिलेली आहे कारण त्याला यथार्थ आत्मबोध झालेला आहे जैसा जना माझी हे कसं घडलं हो दृष्टांत देतात जैसा जना माझी खेचर असं तुची जना नव्हे गोचर तैसा शरीरी परी संसार न ओळखे तया ते ज्याप्रमाणे जना माझी खेचर म्हणजे पिशाच असं तुची जना नव्हे गोचर ते जनात माणसात राहून देखील मनुष्याला दिसत नाही तैसा त्याप्रमाणे तया ते तैसा शरीरी परी संसार तया ते न ओळखे तसाच तो देहधारी असणारा ज्ञानवान पुरुष या संसारात जरी राहत असला तरी संसार लोक मात्र त्याला ओळखू शकत नाही कारण त्याचा हा बोध कसा आहे स्वसंवेद्य आहे परसंवेद्य नाही म्हणून इतर त्याला ओळखू शकत नाही हे असो पवनाची निमेळे जैसे जळची जळ लोळे ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळ हे असो फार काय सांगावे पवनाची निमेळे म्हणजे वाऱ्याच्या असणाऱ्या स्पर्शाने जैसे जळीची जळ लोळे म्हणजे पाण्यामध्येच पाणी लाट रूपाने खेळतं ते आणिके म्हणती वेगळे कल्लोळे पण इतर जे सामान्य लोक आहेत ते म्हणतात अहो हे वेगळे तरंग आहेत बरं का पण तरंग आणि पाणी हे काय आहे एकच आहे तैसे नामरूप तयाचे एरवी ब्रह्मची तोसाचे मन साम्या आले जयाचे सर्वत्र गा त्याप्रमाणे नामरूप तयाचे म्हणजे नामरूप या उपाधीने युक्त असल्यामुळे त्या ज्ञानाच्या ठिकाणी त्याला ब्रह्मापासून वेगळं आहेत असे लोक समजतात एरवी पण खरं जर दृष्टीने पाहिलं तर एरवी तो साची ब्रह्मची पण सत्यत्वाने अधिष्ठान दृष्टीने किंवा उपाधीचा बाध करून आपण उपहित चैतन्याच्या दृष्टीने पाहिलं तर ब्रह्मची तो कोण आहे ब्रह्मच आहे पुन्हा मन साम्य आले जयाचे सर्वत्र गा म्हणजे या ठिकाणी दोन अधिकरण आहेत एक मुख्य समानाधिकरण्य आणि एक बाध समानाधिकरण्य बाध समानाधिकरण्याच्या दृष्टीने उपाधिगत असणाऱ्या नामरूपाचा बाध केल्यामुळे आणि मन साम्यत्व म्हणजे ब्रह्मस्थितीला प्राप्त झाल्यामुळे सर्वत्र ब्रह्माची त्याला प्राप्ती येत असल्यामुळे आणि आद्यस्थ पदार्थ तत्वता अधिष्ठान रूप असल्यामुळे तो कोण आहे ब्रह्मच आहे ऐसेनी समदृष्टी जो होय तया पुरुषा लक्षण हे आहे अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे ऐसेनी समदृष्टी जो होय म्हणजे या ब्रह्मदृष्टीने साम्य दृष्टीने जो युक्त झालेला आहे त्या पुरुषाची लक्षणे आहे त्याचे काय लक्षण आहे असं अर्जुना कदाचित तू म्हणशील कारण सिद्धशी लक्षणाने साधकाशी साधनाने त्याचे काय लक्षण आहे असं तुला वाटेल तर अर्जुना संक्षेपे सांगेन पाहे अच्युत म्हणे अच्युत नाम भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात अरे संक्षेपाने मी त्याचे लक्षण देखील तुला सांगतो काय लक्षण आहे न प्रवृषेत प्रियम प्राप्ये न दुजेत प्राप्येचा प्रियम
स्थिरबद्ध समूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थिता तरी मृगजळाची निपुरे जैसे न लोटीजी का गिरीवरे तैसा शुभाशुभिन विकरे पातरे याजो. अहो मृगजळाचा जर मोठा पूर आला आहे की नाही, मृगजळाची निपुरे जैसा न लोटी गिरीकंदरे गिरीवरे म्हणजे मोठा असणारा हिमालय सारखा पहाड त्याने त्या लोंढ्याने वाहून जाऊ शकतो काय? अर्थात नाही. तैसा शुभाशुभी पातलिया जो न विकरे, शुभ अशुभ असणाऱ्या चांगल्या वाईट विषयाची जरी प्राप्ती झाली तरी तो विषयाने तो मात्र विकारला जात नाही. तोची तो निरुता समदृष्टी तत्वता हरी मने पंडुसुता तोची ब्रह्म. तोची तो निरुता म्हणजे निरुता म्हणजे खरा निश्चयाने जर त्याच्याविषयी विचार केला तोची तो निरुता तोच खरा निश्चयी आणि तोची तत्वता समदृष्टी तोच खरा समदृष्टीचा पुरुष आहे आणि तोची ब्रह्म म्हणजे पारमार्थिक दृष्टीने पाहिलं तर तोच काय आहे? ब्रह्म आहे. पंडुसुता हरी म्हणे म्हणजे अर्जुनाला भगवान परमात्मा श्रीकृष्ण म्हणत आहे. बाह्य स्पर्शे विंदत्यात्मनियत सुखम सब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते जया आपण पे सांडुनी कही इंद्रिय ग्रामावरी येणे नाही तो विषय न सेवे हे काही विचित्र येत. जया आपण पे सांडुनी काही म्हणजे जो असणारा आत्मसुखाला सोडून केव्हाही काही म्हणजे केव्हाही इंद्रिय ग्रामावर येणे नाही म्हणजे इंद्रियामध्ये इंद्रियाशी तादात्म्य ठेवत नाही किंवा इंद्रियाच्या गावात तो येत नाही म्हणजे इंद्रियाशी तादात्म्य न ठेवणं म्हणजेच इंद्रियाच्या गावात न येणं. आणि असा जो पुरुष आहे तो विषय न सेवी हे येत विचित्र काही म्हणजे तो विषय सेवत नाही हे आश्चर्य काय आहे? अर्थात तो सेवन करणारच नाही म्हणजे जो करीत जरी असला तरी आत्मदृष्टीने तो काही करतच नाही. सहजे स्वसुखाचेनी अपारे सुरवाडलेनी अंतरे रचिले म्हणून बाहिरे पाऊल न घाली. सहजे स्वसुखाचेनी अपारे म्हणजे स्वभावताच आत्मसुखाच्या अमर्यादपणाने अपार्य म्हणजे अमर्यादपणाने सुरवाडलेनी अंतरे म्हणजे समृद्ध झालेल्या अंतकरणाने रचिला म्हणजे जो युक्त झालेला आहे म्हणून काय बाहिरे पाऊल न घाली म्हणजे विषय सुखाच्या उपभोगाकडे त्याची वृत्ती जात नाही. सांगे म्हणजे कशी जात नाही त्याकरता उदाहरण देतात माऊली. सांगे कुमुद दळाचेनी ताटे जो जेविला चंद्र किरण चोखटे तो चकरू काय वाळवंटे चुंबित असे. सांगे कुमुद दळाचेने ताटे म्हणजे चंद्र विकासाने असणारं कमलपात्र त्या कमलपात्र रूपी ताटामध्ये जो जेविला चंद्र किरण चोखटे चोखटे चंद्र किरण जो जेविला जो असणाऱ्या चोखट म्हणजे चांगल्या शुद्ध असणाऱ्या चंद्र किरणाचं म्हणजे चंद्रकणाचं त्या अमृताचं ज्याने सेवन केलेलं आहे तो चकोरू तो असणारा चकोर पक्षी वाळवंटे चुंबितो असे काही म्हणजे वाळवंटाचे खडे चाटत बसेल काय? नाही. आक्षेपार्थाने विचारतात. तैसे आत्मसुख उपाईले जयासी आपण पेची फावले तया विषय सहज सांडवले म्हणून काही. तैसे आत्मसुख उपाईले आता उपाईले शब्दाचा अर्थ कुंठी प्रतमध्ये उत्पन्न झाले असा केला आणि काही ठिकाणी उत्कृष्ट असा केला. उत्पन्न झाले असा अर्थ केला तर प्राप्त झाले आणि उत्पन्न झाले यात थोडासा काही फरक वाटत नाही पण लावून घ्या बघा. तैसे आत्मसुख उपाईले म्हणजे आत्मसुख उपाईले म्हणजे उत्कृष्ट असणारं आत्मसुख जयासी आपण पेची फावले ज्याला आपण होऊन किंवा आपल्या स्वतःच्या ठिकाणीच निज आत्मस्वरूपाच्या ठिकाणी फावले नाम प्राप्त झाले तया विषय सहज सांडवले म्हणून काही. मग त्या असणाऱ्या पुरुषाच्या द्वारा विषयाचा त्याग झाला गेला हे काय वेगळं सांगावं का? अर्थात त्याग त्याकडनं होतोच. मग कोणाकडे होत नाही? जो अज्ञानी आहे त्याकडनं होत नाही. एरवी तरी कौतुके विचारुणी पाहे पानिके या विषयाचे निसुखे जकविती कवन. एरवी म्हणजे सहज रीतीने जर कौतुके नाम सहज रीतीने आपण जर निके विचारुणी पा निका म्हणजे शुद्ध विचार करून जर पाहिला तर या विषयाची निसुखे कवन जकवी जाती. या विषयाच्या सुखाला कोण भुलतात कोण फसवले जातात? जे आत्मविमुख आहे बहिर्मुख आहे ते फसवले जातात. जे आत्मसन्मुख आहे ज्यांची वृत्ती तैल धारावत अखंड आत्म्याला विषय करते ते मात्र या विषयाने झकवले जात नाही.